नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या केअर कट्टा चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला खूप उपयोगी होतील अशा महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे. यामधील सर्व टिप्स खूप महत्त्वाच्या असल्यामुळे एकही टिप मिस न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. सुरुवात करूयात. तर हे बघा, जवळपास सर्वच भाज्यांमध्ये आणि बऱ्याचशा रेसिपीजमध्ये आपण टोमॅटो घालतो. टोमॅटो खाणे हे खूप फायदेशीर आहे हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु यामधील बिया आपल्या शरीरासाठी खूप घातक असतात. म्हणून प्रत्येक गृहिणीने टोमॅटो कापण्यापूर्वी ह्या बिया काढून टाकायला पाहिजे, जेणेकरून आपल्या परिवाराचं आरोग्य चांगलं राहील. तर ह्या काढण्यासाठी टोमॅटो दोन्ही हाताने अशा प्रकारे गोल गोल फिरवा. असं फिरवल्याने टोमॅटोला क्रॅक येते. आता टोमॅटोला पिळल्यास सर्व बिया अगदी सहज निघतात. तुम्ही बघू शकता. टोमॅटोमधील बिया काढण्याची ही खूप सोपी पद्धत आहे. करून बघा. नंतरच्या टिपकडे वळूयात. मुलांचा अभ्यास असो किंवा घरातील मोठ्या माणसांचं कोणतीही पुस्तक वाचणं असो, फॅनखाली बसावं लागते आणि त्यामुळे काय होतं की पुस्तक खुलं ठेवलं तर फॅनच्या हवेमुळे पेजेस इकडे तिकडे होतात. त्यासाठी हे बघा, दोन्ही बाजूला अशा प्रकारे कपड्यांना लावायचे क्लिप लावा. पेजेस उडणार नाहीत. अगदी साधा उपाय आहे, परंतु खूप महत्त्वाचा आहे. बघूयात नंतरची टीप. छोट्या सुईमध्ये छिद्र छोटा असल्याने यामध्ये धागा टाकायला खूप त्रास होतो. तुम्ही नोटीस केलं असेल, धागा नरम असल्याने छिद्रामध्ये न जाता तो इकडे तिकडे जातो. वयाच्या 40 नंतर तर मुलांची मदत घेतल्याशिवाय यामध्ये धागा टाकता येत नाही. त्यासाठी इथे मी तुम्हाला अगदी सोपी ट्रिक सांगत आहे. त्यासाठी हे बघा, आपल्या सगळ्यांकडे नेल पॉलिश तर असतोच. अशा प्रकारे धाग्याला नेल पॉलिश लावा. आता हा पूर्णपणे सुकू द्या. नेल पॉलिश लावल्यामुळे धागा कडक होतो आणि त्यामुळे तो स्ट्रेट राहतो आणि त्यामुळेच छिद्र छोटं असलं तरी सुद्धा धागा सुईमध्ये पटकन जातो. आता वळूयात नंतरच्या टिपकडे. तर ही टिप गाजराशी रिलेटेड आहे. गाजराच्या वर रेती मातीचे कण असतात, हे आपण काढून टाकतो आणि त्यासाठी पिलरचा वापर करतो. परंतु पिलरमुळे काय होतं की यावरील असलेल्या स्किनची मोठी लेअर काढली जाते. तसे होऊ नये त्यासाठी नाश्त्याच्या चमच्याच्या मागच्या बाजूने हे काम करा. ही प्रोसेस केल्याने फक्त गाजराच्या वर असणारे माती रेतीचे कण निघून जातात आणि तुम्ही बघू शकता साल खूप कमी प्रमाणात काढली जाते. आता वळूयात नंतरच्या टिपकडे. आपल्या सर्वांच्या घरी अशा प्रकारे फुलगोबी येते. तर ह्या फुलगोबीमध्ये छोट्या छोट्या बारीक अशा बऱ्याच अळ्या असतात. त्या स्वच्छ करण्यासाठी इथे मी तुम्हाला 2 पद्धती सांगणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा अशा प्रकारे फुलगोबीची पाने आणि देठ काढून घ्या. आता ही अख्खी फुलगोबी मी गॅसवर ठेवली. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवा. अशा प्रकारे आलटून पालटून 4 ते 5 मिनिटे हे शेकवून घ्या. गॅसची फ्लेम कमी असल्याने फुलगोबी लवकर जळत नाही आणि आतपर्यंत गॅस पोहोचायला मदत होते. त्यामुळे यामधील किडे सहज मारले जातात. इथे मी 4 ते 5 मिनिटे शेकवून घेतलं असतं तर ही पूर्ण फुलगोबी मला आताच यूज करावी लागली असती. तुम्ही ही पद्धत यूज करणार असाल तर पूर्ण फुलगोबी लगेच यूज करा. कारण गॅसवर भाजल्यामुळे ती आपण जास्त वेळ ठेवली तर खराब होते. इथे मी यामधील अर्धी फुलगोबी यूज करणार आहे, म्हणून फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी गॅसवर ठेवून दिलं होतं. ही पहिली पद्धत होती. आता दुसरी पद्धत बघूयात. त्यासाठी इथे मी एका भांड्यात फुलगोबी बुडेल एवढं पाणी घेतलं. त्यामध्ये पाव चमचा हळद घातली. झाकण ठेवून मोठ्या गॅसवर याला आता एक छान अशी खळखळती उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर फुलगोबी यामध्ये घाला आणि आता गॅस बंद करा. यावर झाकण ठेवून 10 मिनिटे हे असंच ठेवून द्या. तर 10 मिनिटानंतर फुलगोबी छान स्वच्छ होते. हळद ही अँटीबॅक्टेरियल असल्यामुळे यामधील बारीक सारीक किडे मरायला मदत होते. ही प्रोसेस केल्याने फुलगोबी छान नरम पडते. त्यामुळे तुम्ही यापासून मंचुरियन बनवत असाल तर ते खूप वेळपर्यंत क्रिस्पी राहतात. फुलगोबी स्वच्छ करण्याच्या ह्या दोन्ही प्रोसेसमुळे यावर जी औषधांची फवारणी वगैरे केली जाते ती सुद्धा पूर्णपणे निघून जाते. त्यामधील कोणती टिप तुम्हाला आवडली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन टिप्स सोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.